मस्त कोहळा मिळालेला आहे आणि मी तो बाजारातून घेऊन आलेली आहे। काहीतरी नवीन करायचं आहे, वेगळा पदार्थ बनवूया। बरेच पदार्थ याचे बनवता येतात। छान याचा शिरा करता येतो। आग्र्याचा पेठा प्रसिद्ध आहे, तर आज आपण करणार आहोत आग्र्याचा पेठा। तर बघूया कसा करायचा। हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत। तर आज आपण करणार आहोत कोहळ्यापासून आग्र्याचा पेठा। एकदम तिकडची ही असं प्रसिद्ध मिठाई आहे आणि एकदम कमी साहित्यात छान स्वस्तात अशी मस्त मिळणारी ही रसरशीत सगळ्यांना आवडणारी आग्र्याचा पेठा। ह्या कोहळ्यापासून बरेच पदार्थ बनवता येतात। साऊथकडे याचा शिरा बनवतात प्रसादासाठी, जो खूप छान लागतो चवीला। तसंच आग्र्याचा पेठा, आपण आज आग्र्याचा पेठा कसा बनवायचा ते बघणार आहोत। आणि याकरता आपण याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहोत। याचा जो मधला भाग असतो बियांचा तो काढून टाकायचा आहे आणि ही मागचा पाठीचा भाग याचा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। जो मधला मऊ गर असतो ना तो वापरायचा आहे। खरं तर मी पेठा भाजीसाठी आणला होता, त्यामुळे अगदी छान कोवळा छोटा बघून आणला होता। पण घरात आल्यावर कोवळा बघून डिमांड आली की आग्र्याचा पेठा बनव, म्हणून मग आता आपण याचा पेठा बनवतो आहोत। जर तुम्हाला पेठा बनवायचा असेल तर हा खूप कोवळा आणि छोटा कोहळा आहे। थोडासा मोठा छान भरलेला रसरशीत असा घेऊन यायचा। मोठा कोहळा असला ना की त्यामध्ये रस जास्त असतो। आता आपण हे सगळं पाट काढून घेतलेली आहे, याची मधली बाजू काढून घेतलेली आहे बियांची, आणि याला असं फोकच्या साहाय्याने छिद्र पाडून घेणार आहोत। जेवढं जास्त होईल तेवढे याला छिद्रे पाडून घ्यायचे आहेत। मागच्या बाजूने, पुढच्या बाजूने, मागून पुढून, आजूबाजूने सगळीकडनं जेवढं जास्त आपल्याला याला छिद्रे पाडता येतील तेवढे पाडायचे आहे। म्हणजे साखरेचा रस, याचा पाक याचा छान आतमध्ये पर्यंत असा मुरतो आणि हा मस्त गोड रसरशीत असा पेठा तयार होतो। हे करताना जेवढे तुम्ही त्याला छिद्र पाडाल ना तसं तो मऊ होत जातो, थोडासा असं छान कडकपणा त्याचा कमी होतो। खूप भरपूर छिद्र आपण आता याला पाडून घेतलेले तुम्ही बघू शकतात। कॅमेऱ्यात किती दिसतं आहे माहित नाही, पण इथे बघाल असे आपण करून घेतलेले आहेत। आणि आता याचे तुम्हाला हवे तसे छान छोटे मोठे तुकडे आपण यामध्ये करून घेणार आहोत। तर याच पद्धतीने याचे वेगवेगळ्या आकाराचे देखील काप केले जातात। काही जण याचे गोल गोल काप करतात किंवा कटर्स असतील तर त्याने कट करतात। आपल्याला हवे तसे तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकतात। आणि आता हे आपल्याला याची सगळ्यात महत्त्वाची ही स्टेप आहे। आपल्याला छान स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहोत चुना। हा खायचा चुना आहे। ओलसर जर चुना असेल तर साधारण 1 चमचा घेतला तरी चालतो, आणि कोरडा जर झालेला असेल, हा ओला आहे, कोरडा जर झालेला असेल तर थोडा जास्त घ्या। आणि यामध्ये आपल्याला व्यवस्थित आधीच थोडंसं पाणी टाकून हा एकत्र करून घ्या, म्हणजे मग एकदम पाण्यात टाकल्यावर विरघळवायला त्रास होत नाही। तर ह्याच्या फोडी आपण करून घेतलेल्या आहेत ना, ह्या आपल्याला ह्या सगळ्या पाण्यामध्ये, चुन्याच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। हे आपण चुन्याच्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवणार आहोत। साधारण 8-10 तास तरी याला भिजत ठेवायचं असतं, त्यामुळे हे प्रोसेस तुम्ही संध्याकाळी रात्री केलीत आणि सकाळी काढले तरीही चालेल। आणि हे सगळं पाणी आता आपण चुन्याचं पाण्यामध्ये टाकलेलं आहे, एकत्र करून घेतलेलं आहे आणि यामध्ये ह्या फोडी टाकून रात्रभर याला भिजत ठेवणार आहोत झाकून। आणि हो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आणि लाईक करा, शेअर करा। ओके, आता आपण हे झाकून व्यवस्थित ठेवून दिलं होतं। आता सकाळी याला मी उघडून बघते, तुम्ही ते बघू शकाल। आपलं व्यवस्थित असं यामध्ये बुडलेल्या आहेत फोडी। आणि आता आपल्याला हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे।
2-3 पाण्याने. जेवढं त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवू आपण तेवढा आपला पेठा छान तयार होईल. तर असं दाबून दाबून हे पाणी काढून आपण चांगल्या पाण्यामध्ये या फोडी टाकून घेणार आहोत आणि स्वच्छ पाण्यानेही याला 2-3दा धुवून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला हे दाबून दाबून यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ पाण्यात याला टाकून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने मी सगळ्या फोडी ह्या पाण्यात काढलेल्या आहेत आणि याला 2-3दा चांगल्या पाण्याने धुवून घेतलेला आहे. तर आता हे आपल्याला करायचं आहे बॉईल. आपल्याला ह्याला चांगल्या पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. तर साधारण पाणी मी यामध्ये अर्ध्या कढईभर ठेवलेलं आहे. फोडी आपल्या व्यवस्थित बुडतील या पद्धतीने आणि ते थोडं गरम झाल्यावर यामध्ये या सगळ्या फोडी आपण टाकून घेतलेल्या आहेत आणि साधारण 20 ते 25 मिनिटं आपल्याला मोठ्या गॅसवर उकळत्या पाण्यामध्ये याला शिजवून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित ह्या फोडी शिजल्या पाहिजेत इतकं आपल्याला याला उकळवून घ्यायचं आहे. तर इथे 20-1 मिनिटं होत आलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. फोडी थोड्याशा अशा ट्रान्सपरंट देखील होत आलेल्या आहेत. पाणी कमी झालेलं आहे आणि मी गॅस बंद करून खाली उतरवून घेतली कढई. पण हे पाण्यामधून काढून घेऊया एका चाळणीवर, जेणेकरून पाणी उरलेलं त्यातलं जे काय असेल ते व्यवस्थित खाली ड्रेन होऊन जाईल. आणि सगळ्या फोडी मी अशा या चाळणीवर काढून घेणार आहे. पाणी यामध्ये राहणार नाही. छान स्वच्छ मोकळ्या होतील फोडी या पद्धतीने. सगळ्या फोडी आपण यामध्ये काढून घेऊया आणि यानंतर आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. याला साहित्य जास्त लागत नाही. अगदी कमी साहित्यात आपल्याला फक्त कोहळा हवा असतो आणि साखर. तुम्ही इथे बघू शकता फोडी छान ट्रान्सपरंट झालेल्या आहेत. आता साखर इथे मी घेतलेली आहे. आपला कोहळा जेवढा आहे त्याच्या निम्मी साखर आपल्याला वापरायची आहे. तर कोहळा मी 1 किलोचा आणला होता, पण त्यामध्ये साल आणि आतल्या बिया जाऊन तो साधारण 700 ते 750 ग्रॅम उरला असेल, कारण कोवळा होता कोहळा, त्यामुळे जास्त बिया निघाल्या नाही. तर आता 700 ग्रॅम प्रमाणे इथे मी अर्धा किलोच्या आसपास थोडीशी कमी अशी साखर घेतलेली आहे. तर आपला कोहळा जेवढा असेल त्याच्या निम्मी आपल्याला इथे साखर वापरायची आहे. आणि आता साखर आपण कढईमध्ये टाकली. त्यामध्ये जर कपाने मोजून घेतलं तर 1 कप पाणी साखर असेल तर साधारण अर्धा कप पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून साखरेचे क्रिस्टल्स तयार होत नाही आणि ते छान व्यवस्थित त्याचा पाक तयार होतो. आणि त्यामध्ये कोहळा टाकून घेतलेला आहे. ह्या पाकामध्ये आपल्याला हा कोहळा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर आपण ही पूर्ण प्रोसेस करणार आहोत, जेणेकरून पाक छान आतमध्ये पर्यंत मुरेल. आता पाक आपल्याला छान घट्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मंद आचेवर आपण हे पूर्ण केलेलं आहे आणि हा छान घट्ट झालेला आहे. आता इतकं घट्ट झालेलं आहे की हा व्यवस्थित यामध्ये मुरलेला आहे. तर आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करणार आहोत आणि आपण हे साधारण 8 ते 10 तास आपल्याला ह्या पाकामध्ये मुरू द्यायचे आहेत फोडी. 8 ते 10 तासानंतर इथे मी तुम्हाला दाखवते. तुम्ही इथे बघू शकता पाक छान घट्ट झालेला आहे आणि अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे. म्हणजे कोहळ्याने त्याचं पाणी सोडलेलं नाहीये. आपण छान पिळून घेतलेला होता कोहळा, म्हणून यामध्ये पाणी राहिलेलं नव्हतं. जर 8 ते 10 तासानंतर आपला साखरेचा पाक परत पातळ झाल्यासारखा वाटला तर आपण परत याला गॅसवर ठेवून उकळवून घ्यायचं आहे आणि पाक घट्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून पाकात फोडींमध्ये पाक व्यवस्थित मुरेल आणि पाणी त्यातलं निघून जाईल. पण आपण हे आता 8 ते 10 तासानंतर तुम्ही बघू शकता पाक अजिबात राहिलेला नाहीये आणि ह्या सगळ्या फोडी मी एक एक करून व्यवस्थित एका जाळीवर काढून घेतलेला आहे. आणि हा जो थोडासा पाक आहे इथे घट्ट, यामध्ये पाणी टाकून लिंबू पिळून आपण याचं सरबतासाठी वापरू शकतो. आणि आता हे आपण असं छान ठेवून देणार आहोत परत. आणि उरलेला जो पाक असेल वरचा राहिलेला तो छान या फोडींना लागून वाळेल. आणि एक 2-3 तासानंतर मी तुम्हाला आता हे दाखवते. छान आपल्या फोडी कोरड्या झालेल्या आहेत मस्त. वरून तुम्ही इथे बघाल फोड अगदी कोरडी झालेली आहे. पण जर ही फोड आपण दाबली
तर आतमध्ये असं छान पाकाचा साखरेचा पाक आहे, असं रसरशीत आहे ही फोडातून एकदम. इथे मी तुम्हाला दाबून दाखवते, हे बघा. म्हणजे आपला पाक जो आहे तो छान फोडीत आतमध्ये पर्यंत मुरलेला आहे आणि फोड मऊ आहे अगदी, अजिबात अशी कडक कुठे झालेली नाहीये. वरून छान करकरीत आणि एकदम आतून मऊ मऊ अशी आपली ही फोड तयार आहे. तर हा साधा आपण पेठा बनवलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये केवड्याचा इसेन्स किंवा रोज इसेन्स टाकू शकता जेव्हा फोडी पाकात असतात. त्यानंतर मग हे वर काढून घ्यायचं आणि तसंच तुम्ही यामध्ये केशर देखील वापरू शकतात. तर या पद्धतीने आपण हा साधा पेठा बनवलेला आहे. कसा झाला तुम्हीही करून बघा, कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.